जाऊ होईल तुझं. ठीक आहे, घ्या 3.3. गिवन द व्हॅल्यूज ऑफ टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स. आता प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स म्हणजे काय ते समजून घ्या. तर आपले जे मेयर्स रिलेशन आहे, मेयर्स रिलेशन माहिती आहे सगळ्यांना. मेयर्स रिलेशन काय? सीपी मायनस सीबी इज इक्वल टू आर. सीपी मायनस सीबी इज इक्वल टू आर. तर याच्यात इश्यू काय होतो, याच्यात तुम्हाला जर हीट दिलेली असेल किंवा वर्क डन असेल, हीट ही जनरली कॅलरीज मध्ये येते आणि जे वर्क डन आहे ते वर्क डन जूल्स मध्ये असतं. ठीक आहे, हीट ही जी आहे ती कॅलरीज मध्ये येते, कॅलरीज मध्ये कॅलरी. ठीक आहे, आणि जो वर्क डन आहे तो वर्क डन कशात येतो? जूल मध्ये येतो. मग या इक्वेशनला किंवा आर ला ज्यावेळी जे ने डिवाइड कराल, ज्यावेळी तुम्हाला दोन डिफरंट युनिट्स दिलेले असतील, कॅलरीज आणि हीट, अशा दोन डिफरंट कॅलरीज आणि जूल अशा दोन डिफरंट युनिट असतील, तर ते इक्वेशन असं बनतं, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर बाय जे, वेर जे इज मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. काय असतं ते? मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. पुढच्या एक्झाम्पल मध्ये तेच तुम्हाला फाइंड करायचं आहे, मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. काय फाइंड करायचं आहे? मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. आता याच्यात एक बदल करायचा आहे अजून. जर स्पेसिफिक हीटला मोलार मास ने डिवाइड केलं, जर स्पेसिफिक हीटला मोलार मास ने डिवाइड केलं, तर जे बनतं ते असतं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. तर जे बनतं ते काय असतं? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे काय? मोलार मास डिवायडेड बाय स्पेसिफिक हीट डिवायडेड बाय मोलार मास. स्पेसिफिक हीटला जर मोलार मासने डिवाइड केलं तर काय बनतं? काय म्हणतात त्याला? प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिक हीट. ठीक आहे, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स बनतात या. मग जर याच्यात एसबी काढायचं झाला, एसबी इज इक्वल टू काय येईल? सीव्ही बाय एमओ. मग सीपी आणि सीव्हीच्या व्हॅल्यूज काय येतील? सीपी कॅन बी रिटर्न एज एसपी इंटू एमओ एम नॉट, आणि सीव्ही इज इक्वल टू काय येईल? एसव्ही इंटू एम नॉट. या दोन्ही व्हॅल्यूज याच्यात पुट करा, म्हणजे काय मिळेल? एसपी एम नॉट मायनस एसव्ही एम नॉट इज इक्वल टू आर बाय जी. सगळ्या इक्वेशन मधून एम नॉट जर कॉमन घेतला तर काय राहील? एसपी मायनस एसव्ही इज इक्वल टू आर अपॉन जे. आणि हा जो आहे तो इकडे मल्टिप्लिकेशनला असेल ना, एम नॉट इकडे खाली गेल्यानंतर काय होईल? डिव्हिजनला येईल. आणि हे तुमचं इक्वेशन होतं जे की आता तुम्ही युज करणार आहे. ठीक आहे, आता न्यूमरिकल पहा. काय? गिवन द व्हॅल्यूज ऑफ टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स. एसपी ची व्हॅल्यू दिलेली आहे, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स दिलेल्या आहेत. एसपी ची व्हॅल्यू सांगा, काय दिली सांगा? 3400. ठीक आहे, 2400. एसपी किती दिलाय? 2400. आर काय दिलाय? 8300. ठीक आहे, असं हे फाइंड करायचं तुम्हाला, मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट जे फाइंड करायचं आहे. आणि मोलार मास दिलाय का? दिलाय वाटतं मोलार मास, चेक करा. ऑब्टेन द गिवन व्हॅल्यूज ऑफ टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स. एसपी दिलाय 3400 कॅलरीज पर केजी पर केल्विन. एसबी दिलाय 2400 कॅलरीज पर केजी पर केल्विन फॉर हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस आहे म्हटल्यानंतर मोलार मास काय त्याचं? 2. ठीक आहे, म्हणजे एम नॉट जो येतो तो काय येणार आहे? 2. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? जे फाइंड करायचं आहे, बरोबर का? काय फाइंड करायचं आहे? जे फाइंड करायचं आहे. तर काय करणार? व्हॅल्यू याच्यात पुट करा फक्त, काही जास्त हार्ड नाहीये. 3400 मायनस 2400 इज इक्वल टू काय येईल? आर ची व्हॅल्यू 8300 अपॉन जे फाइंड करायचं आहे आणि एम नॉट ची व्हॅल्यू काय? 2. ठीक आहे, हे जर सबट्रॅक्ट केलं तर काय येईल? 1000. बरोबर का? काय येईल? 1000. बरोबर का? 0 मायनस 0. अरे 3000 म्हणून 2000 घालव ना. 1000 इज इक्वल टू 8300 अपॉन 2 टाइम्स जे. ठीक आहे, इकडचे 2 0 इकडचे 2 0 गेले, हा 2 इकडे जाईल, काय होईल? 20. बरोबर. हा बरं, जे तिकडे घेऊ आपण. ठीक आहे, जे तिकडे घेतला. ठीक आहे, जे इज इक्वल टू काय येईल? 83 बाय 10 इकडे आला 20. ठीक आहे, काय होईल मग? 10 ने डिवाइड करायचं का डायरेक्ट करायचं? 20 ने करा डायरेक्ट. 24 जा. ठीक आहे, 80 आला, 3 राहिला, 4.30 राहिला ना, 4.1 जा, 4.1. म्हणजे याची व्हॅल्यू काय आली? 4.15 आहे का पुढं? ठीक आहे, 4.15 स्पेसिफिक. ठीक आहे, जूल पर कॅलरी. ठीक आहे, जूल पर कॅलरी. समजलंय का? काय लिहू? एसपी म्हणजे काय? एसपी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. प्रिन्सिपल
स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट असेल तर ते येतं सीपी और सीव्ही आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट असेल तर एसपी आणि एसव्ही. ठीक घ्या लिहून चल.